अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बघा आज ज्यांना कोणाला गुरुचरित्र म्हणजे जे मोठं आपलं गुरुचरित्र आहे ते वाचता येणार नाही, काही प्रॉब्लेम आहे, अडचणी आहेत, तर ज्यांना कोणाला ते वाचता येणार नाही तर ते बघा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर हे बघा, हे संक्षिप्त गुरुचरित्र हे पुस्तक आहे. बघा खूप छोटं आहे हे. तर संक्षिप्त गुरुचरित्र हे जे पुस्तक आहे ना, तर याचं पारायण आपण करू शकतो. ज्यांच्याकडून मोठं गुरुचरित्र वाचणं वगैरे होत नाही त्यांनी हा छोटा आपला जो ग्रंथ आहे ना, हा गुरुचरित्र हा वाचायचा आहे. बघा, तर याच्यामध्ये 1 ते 7 अध्याय आहे. तुम्ही 7 दिवसाचं करू शकता. एका दिवशी एक अध्याय पण वाचू शकता, दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसऱ्या दिवशी तिसरा असं वाचू शकता, किंवा मग एका दिवशी 7 असं, म्हणजे छोटे छोटे अध्याय, जास्त मोठे नाही आहे. तर एका दिवशी 7 असे तुम्ही 7 पारायण 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये हे करू शकता. याला जास्त काही अटी नियम वगैरे नाही. सेम आपल्या स्वामी चरित्र सारामृत जसं असतं ना, सेम तशा पद्धतीचं आहे. बघा, फक्त तुम्ही मांसाहार करायचा नाही, ब्रह्मचर्याचे पालन करायचे आणि जास्त काही नाही. परत तुम्हाला या संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत असताना याच्यावरती बघा, ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला जास्त कोणाला काही विचारायचं वगैरे पण काम नाही, कारण की याच्यावरती सरळ सरळ असं इथे दिलेलं आहे. बघा, याच्यावरती इथे सगळे नियम दिलेले, पहिल्या दुसऱ्या पेजवरती सगळे नियम दिलेले आहे. तर ते तुम्ही वाचू शकता. तर बघा काय करायचं आहे. यात आपल्याला तुम्हाला आता पूजा मला एका ताईचा मेसेज आला होता की ताई, संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसं करायचं आहे, पूजा मांडणी वगैरे कशी करायची आहे, नैवेद्य काय दाखवायचं आहे. तर बघा, खूप आपले साध्या पद्धतीने सिंपल आहे. जास्त काही गुरुचरित्रासारखे नियम वगैरे मोठे नाही आहेत. तर काय करायचं आहे, पूजा मांडणी. तर आता तुम्ही पूजा नाही मांडली तरीही चालतं, पण ज्यांना कोणाला पूजा मांडायची असेल त्यांनी सरळ आपली जशी आपण गुरुचरित्र पारायणाला पूजा मांडतो सेम तशी पूजा मांडायची आहे. दत्त महाराजांचा फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे, किंवा मग फोटो नसेल तर मूर्ती, किंवा मग आपल्या स्वामींची मूर्ती, स्वामींचा फोटो, जे काही असेल तुमच्याकडे ते तुम्ही ठेवू शकता. आपल्याला कलश ठेवायचा आहे, खडीसाखर आणि महाराजांसाठी पाणी, दिवा, अखंड दिवा लावायचा आहे. आणि स्वच्छ रोज ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. रांगोळी वगैरे काढायची आहे. तुम्हाला साजरं संगीत करायचं असेल तर रांगोळी वगैरे तुम्ही छान काढू शकता. माळ वगैरे ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. बघा, खूप सोपं आहे. जे गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत आपण, त्या केल्याने जे फळ मिळतं तेही हे केल्याने मिळतं. तुम्ही प्रत्येक गुरुवारीही वाचू शकता, किंवा मग तुम्ही 7 दिवसातही करू शकता, एका दिवसातही करू शकता, तुमची इच्छा. तर नैवेद्य काय दाखवायचा आहे, जो तुम्ही बनवणार आहात तो नैवेद्य दाखवायचा आहे. 7 दिवस तुम्ही पोतीला तुम्ही जे खाणार आहे, कांदा लसूण खायचं नाही. तुम्ही कांदा लसूण जे सात्विक अन्न आहे ते ग्रहण करायचं आहे. तर बघा, तुमची इच्छा असेल तुम्ही वरण भाताचा नैवेद्य दाखवू शकता, किंवा मग भाजीपोळी जे केलेलं आहे त्याचा नैवेद्य. तुम्ही 7 दिवस करणार असन, 11 दिवस करणार असन, जे तुम्ही खाणार आहे तो तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तुम्हाला ज्या दिवशी सांगता करायची आहे, म्हणजे समाप्ती करायची आहे, त्या दिवशी तुम्ही पुरणपोळी, वरण भात, भाजी, घेवड्याच्या शेंगा वगैरे, भेंडीची भाजी, भजी, पापड वगैरे, तुम्हाला जशी तुमची इच्छा असेल ना तसं तुम्ही करू शकता. महाराजांचं म्हणणं आहे, महाराज म्हणतात की तू आधी आपण जी तू मनापासून कराल ते महाराजांना मान्य असतं, कारण की आपण जे कराल ते फक्त मनापासून करा, इच्छेने करा, नक्की तुम्हाला फळ मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सेम. आणि तुम्हाला जर गुरुचरित्र पारायणाची मांडणी बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती त्याचाही व्हिडिओ आहे. आणि काही काही गोष्टी माणूस असतात चुकून बोलण्यात येतात, तर त्याच्यासाठी क्षमा असावी. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे. 7 दिवस करायचं आहे. तुम्ही 7 दिवस करू शकता, 11 करायचं, 11 दिवस करू शकता, 11 पारायण करायचे असे, 21 करू शकता, 51 करू शकता, तुमची इच्छा. सांगताच्या दिवशी तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला वगैरे किंवा एखाद्या जोडप्याला वगैरे जेवू घालू शकता, किंवा मग जसं आपण गुरुचरित्राला करतो तसंच एखाद्या गुरुजींना शिदा देऊ शकता. शिदा म्हणजेच काय, आमच्याकडे शिदा म्हणतात. तर जे एका वेळेचं अन्न बनेल त्यांच्या घरामध्ये, म्हणजे आपलं गूळ, साखर,
हरभऱ्याची डाळ, तांदूळ वगैरे, पीठ वगैरे अशा पद्धतीने तुम्ही कोरडा शिधाही देऊ शकता किंवा एखादं जोडपं जेवूही घालू शकता. अशा खूप साधं आणि सिंपल आहे बघा, कुठले जास्त काही नियम नाही. तुम्ही या पुस्तकामध्ये पण तुम्हाला बघा बाजारामध्ये कुठेही भेटेल, या पुस्तकामध्ये पण दिलेले आहे, तुम्ही ते वाचू शकता. आपल्याला सुशुभूत होऊन आंघोळ वगैरे करून वाचायला बसायचं आहे. काही जास्त नियम वगैरे नाही आहे. फक्त तुम्हाला जर पाळायचे असेल तुम्ही पाळू शकता. गुरुचरित्राचे जसे असतील तसे तुम्ही याचे तुम्हाला जर पाळायचे असेल तसं पाळू शकता. फक्त तुम्हाला मांसाहार वगैरे करायचा नाही, ब्रह्मचार्याचे पालन करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला परान्न घ्यायचे नाही. परान्न असं आपण घ्यायलाच नाही पाहिजे, कारण की त्याचे खूप दुष्परिणाम आहे काही वेळेस, कारण खूप दोष लागतात परान्न घेण्याचे. तर बघा हे पुस्तक आहे, तुम्ही वाटलेस फोटो वगैरे काढून घेऊ शकता. संक्षिप्त गुरुचरित्र. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.